नमस्कार महाराज मित्रांनो, एक महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांना आम्ही वांग्यावरती फवारणी दिली होती। वांग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात लाल कोळी थ्रिप्सचा अटॅक झालेला होता आणि उत्पन्नही तेवढं दिसत नव्हतं। आणि त्यानंतर मी देऊन दिल्यानंतर ते आज परत आलेले आहेत आणि परत तोच फवारा घेऊन जात आहेत। कारण की का ते त्यांच्या स्वतःच्या तोंडाने सांगतील की काय फरक दिसला तुम्हाला। एक नंबर भारी रिझल्ट आला आहे। याच्याने मित्रांनो, याच्या पहिले यांचं वांग एकदम खराब होतं। मी बरेचदा व्हिडिओ बनवले, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की खालचे पानं वगैरे खराब होत झालेले राहतात आणि त्याच्यामुळे जो अटॅक झालेला असतो लालकुडी आणि पांढरी माशीमुळे ते जे आहे उत्पन्नावर परिणाम होतो। उत्पन्नामध्ये बी काही फरक दिसला का? नाही, वाढी झालं, उत्पन्न वाढी झालं। म्हणजे क्वालिटी वगैरे सगळी एक नंबर, ग्रोथ एकदम झाली, ग्रोथ वगैरे एकदम झाली त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि परत तेच घेऊन जात आहेत। मित्रांनो, हे तुम्हाला कुठे भेटेल तर मित्रांनो हे सगळ्या दुकानावर तुम्हाला अवेलेबल राहील। मी तुम्हाला सांगतो काय काय दिलं होतं, तुम्ही जर तिकडे बघाल त्यांच्या ह्याच्यात तर प्रत्येक तिसरा ह्याच्यात त्यांचा तोच फवारा आहे। कारण की आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त अटॅक जो होतोय टोमॅटो राहिला तर तुटाचा, त्याच्यानंतर लाल कोळीचा, पांढरी माशीचा आणि थोड्या प्रमाणात बुरशीनाशकचा। तर आम्ही शिनवा वगैरे सिजमाईट हे सगळं दिलेलं आहे। पण वांग्यासाठी आम्ही काय दिलेलं होतं किंवा इतर जे तुमचे पिकं आहेत, तुमचं गुलाब असू द्या, तुमचं कुठलंही भाजीपाला पीक असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही हा स्प्रे घ्या, तुम्हाला खतरनाक रिपोर्ट येतील म्हणजे येतील। इथे आपण काय केलेलं होतं, आपण मित्रांनो 15 लिटरच्या पंपाला हे सिजमाईट म्हणून प्रोडक्ट आहे, याचा फॉर्म्युला लावला होता। हे टाकलं होतं 25 ml, बरोबर? हो 25 त्याच्यानंतर हे पासम म्हणून आहे स्पार्टा ॲग्रीटेकचं, हे टाकलं होतं 25 ml। त्याच्यानंतर हे जे आहेत ना टिकटॉक म्हणून टूप आहेत, याचेही रिपोर्ट ते सांगतील। एक नंबर भाजी देते, हेही ते सांगतायत असे टूप येतात। तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडेल हे कुठून घ्यायचं, तुमच्याकडूनच घ्यावं लागेल का? तर नाही मित्रांनो, कुठेही भेटून जाईल। तुम्हाला हे नाही भेटलं तर दुसरे टूप घ्या। तुम्हाला हे पासम जर नाही भेटलं तर तुम्ही बायो 303 घेऊ शकतात, एकदा डोस घेऊ शकतात, ते घेतलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। फक्त हे जो आयटम आहे हा आयटम बदलवायचा नाही, हा आयटम गरजेचा आहे। कारण की हे पेटेंटेड टेक्नॉलॉजी, याच्यात 2 मॉलिक्यूल मिक्स आहेत आणि हे कोणाकडेच नाही आहे, त्याच्यामुळे हे घ्यावंच लागेल, हे बदलून करून चालणार नाही। मित्रांनो, अशा पद्धतीने घ्या, तुम्हाला रिपोर्ट एकदम टेरिफिक येतील। आणि रिपोर्ट आले तर चॅनलला फॉलो जरूर करता। आसाठी एवढंच, जय हिंद।